कुणाला जास्त लोकांना घेऊन येता आलं नाही। त्यांची इच्छा होती की परळीतच कार्यक्रम मोठा घेऊ। मी म्हणलं परळीत नंतर घेऊ, अगोदर एकदा प्राथमिक स्वरूपात तुमचा प्रवेश करून घ्या आणि त्याच्यानंतर ते रात्री निघून आज इथं सकाळी 9 वाजताच बोलवलेलं त्यांचा 9 वाजता प्रवेश झालेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी पक्षामध्ये त्यांचं वेलकम तर आम्ही केलंच। साहेबांनी स्वतः प्रवेश दिला आहे आणि पक्षामध्ये त्यांनी काम करून पक्षवाढीसाठी त्यांनी महत्त्वाची कामगिरी करतील आणि पक्षाची ताकद आणखी त्या परळी शहरामध्ये वाढवतील असा आम्हाला विश्वास आहे। त्याचबरोबर आता आमचे राजेश फड यांना सुद्धा प्रदेशची जबाबदारी दिलेली आहे। आमच्या आज महिलांच्या अध्यक्षसुद्धा बागवानताईंना महिलांच्या जिल्हा अध्यक्षसुद्धा केलेले आहेत। असे 2-3 विषय घेऊन आज साहेबांकडे मी होतो आणि साहेबांच्या परवानगीनं जिल्हाध्यक्ष असतील, आमचे तिथल्यांच्या पद्धतीने इथे प्रदेशाध्यक्ष असतील आणि आदरणीय सुप्रियाताई यांच्या सर्वांच्या मान्यतेनं ही आज प्रवेशही झालेला आहे आणि नियुक्त्याही झालेल्या आहेत। त्याच्यामुळे मी पक्षाचे आभार मानणार आहे की पक्षानं या दोन्ही गोष्टी यांना प्रवेशही दिला आणि या दोघांना नियुक्ती पण दिलेली आहे। यंदा गड तुम्ही राखणार का परळी नगर परिषदेचा? कारण की तुमच्याबरोबर आता माजी नगराध्यक्ष सुद्धा आले, त्यांची ताकद खूप जास्त आहे। नाही, मला कुणाची किती ताकद आहे ह्याचं दूध का दुधावर पाणी का पाणी आता कळेल। कारण जी ती परिस्थिती असती, ज्यावेळेस जी झालं ते झालं, त्याच्यात विधानसभेच्या वेळेची काही जबाबदारी माझी पण आहे की जिथं माझी चुकच झाली असं मी समजेल। त्याच्यामुळे हा विषय आता डबल बोलायसारखा नाही, पण विधानसभेचा विषय ठीक आहे, पण दिवा विजताना मोठा होऊन विजतो। त्याच्यामुळे ही जी त्यांचा झालेला एवढा मोठा विजय तुम्हाला दिसतोय ते तुम्हाला आता कळेल की काय होणार आहे। चेहरा आपला ठरलाय का नगराध्यक्ष पदाचा? नाही, नगराध्यक्ष जे पक्ष आदेश देईल त्याच्याप्रमाणे नगराध्यक्षाचा चेहरा ठरेल। आता भरपूर जण आमचे पहिले पक्षातले सर्व कार्यकर्ते पण बसून बैठका घेत आहेत, सर्व नियोजन करतायत। ते सर्वांना विश्वासात घेऊन सर्व पक्षाची सर्व कार्यकर्ते सर्व फळी यांना सर्वांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला जाईल। पक्षाला तशी आम्ही विनंती करू की या 5-10 लोकांना आम्ही प्रवेश द्यायसाठी मागणी केलेली, त्याच्याप्रमाणे तुम्ही यांना प्रवेश दिला आणि आता तिकीट देण्यासाठी आम्ही पक्षाला मागणी करू। ते पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या तो उमेदवार म्हणून येईल पुढे। उमेदवारी अर्ज भरायला खरं तर आजपासून नाही, आजपासून सुरुवात आहे, पण आणखी पक्षाचा तसा उमेदवार आज तरी ठरला नाही, आत्ताच्या क्षणात तरी। आणि आज संध्याकाळी उद्या आम्ही परळीत जाऊन तिथं त्याचं सर्वांचा समवेत बसून चर्चा करू।